दंगल व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपांतून ॲडव्होकेट अनिल ठाकूर निर्दोष मुक्त, तपास अधिकाऱ्याविरोधात कारवाईचे न्यायालयाचे निर्देश। सन 2009 मधील पुसद येथील रामनवमी शोभायात्रेनंतर घडलेल्या दंगल व दुहेरी खून प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आलेले ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांची तब्बल 17 वर्षांनंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। तसेच या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सहदेवराव कडू यांच्या तपासातील त्रुटी, कथित खोटे पुरावे व अधिकाराच्या गैरवापराबाबत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांनी शनिवारी जुलै 12 आयोजित पत्रकार परिषदेत दिली। 3 एप्रिल 2009 रोजी पुसद शहरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेनंतर दंगल उसळली होती। या घटनेदरम्यान 2 व्यक्तींचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात गुन्हे क्रमांक 54, 66 व 70 अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले होते। त्यामध्ये तत्कालीन भाजप तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांना आरोपी करण्यात आले होते। पत्रकार परिषदेत बोलताना ॲडव्होकेट ठाकूर यांनी दावा केला की तत्कालीन राजकीय दबावाखाली त्यांना जाणीवपूर्वक या गुन्ह्यात गोविण्यात आले। फिर्याद, प्रथम माहिती अहवाल अथवा प्रारंभिक साक्षीपुराव्यात त्यांचे नाव नसतानाही त्यांना अटक करून सुमारे 4.5 महिने कारागृहात ठेवण्यात आले। तसेच त्यांच्याविरुद्ध एमपीडीएसह विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्याने त्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले। या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रामगडिया यांच्या न्यायालयात झाली। सुनावणीदरम्यान तपासातील अनेक गंभीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले। घटनास्थळ पंचनाम्यातील विसंगती, साक्षीदारांचे विलंबाने नोंदविण्यात आलेले जबाब, दस्तऐवजांतील कथित खोडखाड तसेच तपास प्रक्रियेतील अनियमितता न्यायालयासमोर उघड झाल्याचा दावा करण्यात आला। याशिवाय तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम इटनारे यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तत्कालीन ठाणेदारांच्या सांगण्यावरून फिर्याद दिल्याचे नमूद केल्याचा उल्लेखही पत्रकार परिषदेत करण्यात आला। संपूर्ण पुरावे, साक्षी आणि तपासातील बाबींचे परीक्षण केल्यानंतर न्यायालयाने ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करत तपास अधिकारी ज्ञानेश्वर कडू यांच्या भूमिकेबाबत आवश्यक फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे ॲडव्होकेट ठाकूर यांनी सांगितले। या खटल्यात ॲडव्होकेट राजेश साबळे, ॲडव्होकेट अनिल ठाकूर, ॲडव्होकेट अर्जुन ठाकूर, ॲडव्होकेट रवी वाघमारे आणि ॲडव्होकेट दिनेश राठोड यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली। पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट दिनेश राठोड, डॉ. अर्जुन ठाकूर, ॲडव्होकेट रवी वाघमारे, संजय बयास, ललित चव्हाण, ॲडव्होकेट अजित ठाकूर यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते। ॲडव्होकेट अनिल ठाकूर आज पुसद येथे ही पत्रकार परिषद घेत आहेत। या पत्रकार परिषदेचा विषय आहे सन 2009 मध्ये पुसद येथे प्रभू श्री राम जन्मोत्सव निमित्त रामनवमीची शोभायात्रा निघाली होती आणि दुर्दैवानं त्या शोभायात्रेमध्ये दंगल घडली होती आणि त्यावेळेस जे काही गुन्हे दाखल झाले त्या सर्व गुन्ह्यामध्ये मला प्रमुख आरोपी करण्यात आलं होतं। कालांतरानं जवळपास सर्व गुन्ह्यामध्ये मला खोटं गोळण्यात आलं आणि माझ्याविरुद्ध खोटे आरोप लावून मला प्रमुख आरोपी करण्यात आलं हे सिद्ध झालं। परंतु दिनांक 1 जुलै रोजी माझ्यावर केस नंबर 70/9 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात मला प्रमुख आरोपी केलं होतं। त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मला निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्या आदेशात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय एस.जे. श्रीमती गडिया मॅडम यांनी स्पष्टपणे हे नमूद केलं की माझा या आरोपात तक्रारीत नाव नाही, FIR नाव नाही, साक्षीदाराच्या बयान, पुरवणी बयान, न्यायालयीन बयान कुठेही नाव नाही, घटनास्थळ पंचनामा चुकीचा आहे, कुठल्याही प्रकारची रिकव्हरी नाही। ज्या दिवशी मला अटक करण्यात आलं त्या दिवशी पोलिसांकडे जे साक्षीपुरावा होता त्या साक्षीपुरावा तारखेमध्ये खोडतोड करून म्हणजे बनावट आणि खोटे कागदपत्र तयार करून मला अटक करण्यात आली होती आणि माझी ती अटकसुद्धा बेकायदेशीर, गैरकानूनी आणि इल्लिगल होती असे स्पष्ट रिमार्क माननीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस.जे. रामगडिया मॅडम यांनी दिली आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित चौकशी अधिकारी ज्ञानेश्वर कडू यांच्यावर या न्याय निर्णयावरून योग्य ती कारवाई करावी असेही त्या आदेशात त्यांनी नमूद केलं आहे। शेवटी 17 वर्ष या लढाईमध्ये संकटात लढल्यानंतर मला न्याय मिळाला आणि त्यामुळे आज मी ही पत्रकार परिषद घेतली आहे।
आणि अशा प्रकारे हे जे पोलिसी अत्याचार आहे, पोलिसी ॲट्रॉसिटी आहे, ही गोरगरीब सामान्य मध्यमवर्गीय लोकांवर, कार्यकर्त्यांवर, नागरिकांवर होऊ नये यासाठी मी हे लढा दिला आहे. या लढ्यामध्ये मला जे कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं आहे, मी त्या सर्वांचा आभारी आहे. आणि यापुढे पोलीस असो की प्रशासन असो की